ससा आणि कासवाची सुंदर अशी गोष्ट। एका जंगलामध्ये ससा आणि कासव दोन मित्र राहत होते। ते दोघे नेहमीच एकत्र असायचे, एकत्र खेळायचे, दररोज एकत्र फिरायला जायचे। ससा चालायचा तुरुतुरु आणि कासवही हळूहळू चालायचे। कासवाच्या हळूहळू चालण्यामुळे ससा नेहमी त्याची खिल्ली उडवत असे। कासवाला मनात खूप राग यायचा, पण सशाला तो कधी बोलून दाखवायचा नाही। एके दिवशी नेहमीप्रमाणे ससा आणि कासव गेले जंगलात फिरायला। ससा कासवाला चिडवून म्हणाला, "कासवा, तू किती रे हळूहळू चालतोस?" कासव म्हणाले, "लावतोस का रे माझ्यासोबत धावण्याची शर्यत?" ससा हसून म्हणाला, "हो हो, पण शर्यत तर मीच जिंकणार." कासव म्हणाले, "ठीक आहे, ते दूर डोंगरावर आंब्याचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे। जो अगोदर पोचेल तो शर्यत जिंकेल." ससा म्हणाला, "ठीक आहे, कबूल." शर्यतीचा दिवस निश्चित झाला। दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमा झाले होते। शर्यत सुरू झाली। ससा जोरात धावू लागला, कासव मात्र हळूहळू चालत होते। बघता बघता ससा खूप पुढे गेला। पुढे त्याला हिरवागार कोवळं गवत, मुळा, गाजराचा मळा दिसला। धावून धावून त्याला खूप भूकही लागली होती। त्याने मागे वळून पाहिले तर कासव खूपच मागे होते। सशाने मनात म्हटले, कासव तर खूप मागे आहे, इथं थांबून थोडा वेळ आराम करावा। असं म्हणून त्याने कोवळ्या हिरव्या गवत, गाजर आणि मुळ्यावर ताव मारला। पोटभर खाल्ल्यावर जवळच्या झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत असताना कधी झोप लागली हे त्याला स्वतःला देखील कळले नाही। इकडे कासव कुठेही थांबले नाही। ते हळूहळू चालत सशाजवळ आले। ससा झोपलेला पाहून कासव हसले, पण न थांबता पुढे चालतच राहिले। लवकरच ते आंब्याच्या झाडाजवळ पोचले। थोड्या वेळाने सशाला जाग आली। तो धूम पळत सुटला, पण काहीही उपयोग झाला नाही। कासव तर त्या झाडापाशी आधीच पोचले होते। कासवाने शर्यत जिंकली आणि सशाची फजिती झाली। सर्व प्राण्यांनी कासवाची प्रशंसा केली। सशाच्या गर्विष्ठ स्वभावामुळे मात्र सशाकडे पाहून सर्व हसत होते। या गोष्टीचं तात्पर्य आहे, तुमच्या कोणत्याही कमकुवत प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका। सावकाश असला तरीही स्थिर किंवा व्यक्ती नेहमी शर्यत जिंकतो। कधीही हार मानू नका, प्रयत्न नेहमी सुरू ठेवा, फळ नक्कीच मिळेल। धन्यवाद।